मला असं वाटतं की जनतेचा माझ्यावर विश्वास आहे, कारण मी जनतेच्या सेवेमध्ये राहणारा एक सेवक म्हणून काम करतो आहे आणि निश्चितपणानं लोक अतिशय उत्साहानं राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करत आहेत. तुमचे जे मित्र आहेत लोकसभेनंतर त्यांची दुसरी लिटमस टेस्ट आहे, ते पास होतील का पुन्हा फेल? त्यांच्याबद्दल मी न बोललेलं बरं, पण बिचारे गल्लीबोळात फिरायला लागले त्याचं फार दुःख आहे, कारण स्वतःला ते नेते समजतात. आता लोह्यामध्ये एकही गल्ली शिल्लक नाही की ज्या गल्लीत ते गेले नाहीत. त्याने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की गल्लीबोळात काय यावं लागतं. लोह्यात किती आव्हान आहे भाजपाचं तुम्हाला, तुमचा मतदारसंघ? मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी इथे सभा घेतलेली आहे, ताकद नक्कीच भाजपा लावणार आहे. वा, राज्याचे नेते आहेत, त्यांना आग्रह करून त्यांनी बोलवलं, आले, त्यांना जो संदेश द्यायचा होता त्यांनी दिला. एवढे सगळे करण्याचं टाळलं मुख्यमंत्र्यांनी विशेषतः. मी त्यांच्या नेतृत्वात मागे काम केलं आहे, आजही करतोय. त्याच्यामुळं समजण्यावाली कोई इशारा काफी आहे. फडणवीस काय साहेब काय बोलले याच्यावरून त्यांनी समजून घ्यावं. चेहरे त्यांचे बघण्यासारखे झाले होते. जिल्ह्यात काय असेल चित्र एकंदरीत? देगलूर असेल तिथे राष्ट्रवादी. आज मला असं वाटतं की लोहा, कन्नार, देगलूर, उमरी, हिमायतनगर, कुंडलवाडी या सगळ्या नगरपालिका आम्ही पुढे आहोत. बेलोलीत थोडीशी फाईट आहे, भोकरला देखील फाईट आहे, पण भोकरला सुद्धा चित्र बदललेलं दिसेल असं मला वाटतं. 11 पैकी अंदाजे कितीमध्ये राष्ट्रवादी पक्ष? नाही, आम्ही किनवटमध्ये भारतीय जनता पक्षासोबत बसलो, हदगावमध्ये आम्ही तुतारीच्या सोबत बसलो आणि बाकीच्या नगरपालिका आम्ही आता 2 ज्या थांबल्यात त्या सोडून मला असं वाटतं की राष्ट्रवादी जिल्ह्यातला नंबर 1चा पक्ष राहील याच्यात शंका नाही.